नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो, तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून विशेष सूचना या ठिकाणी दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याचं कारण असं आहे की ज्या लोकांना 2 ते 3 महिन्यापासून हप्ते येत नाहीत, मग ते संजय गांधी असो किंवा दिव्यांग योजनेचे लाभार्थी असो, जर समजा तुम्हाला 2 ते 3 महिन्यापासून योजनेचे पैसे येत नसतील आणि तुमचं जो हयातीचा दाखला आपण काढतो, जो सत्यापन ॲप आहे, बेनिफिशियर सत्यापन ॲप, त्यावरती जर समजा तुमचं हयातीचा दाखला जर निघत नसेल, बेनिफिशियर नॉट रजिस्टर असेल किंवा वेगवेगळे एरर येत असतील, तर या ठिकाणी तहसीलदार कार्यालयातून सूचना करण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे. आता एक 15-20 दिवसापूर्वी हे संजय गांधी निराधार किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचे जे काही आपण नवीन फॉर्म भरत होतो त्या ठिकाणी तिची वेबसाईट बंद केली होती, परंतु आता ती सुद्धा वेबसाईट सुरू झालेली आहे. त्यामुळे जर समजा 2 ते 3 महिन्यापासून तुम्हाला पैसे येत नव्हते किंवा सत्यापन ॲपवरती तुमचा हयातीचा दाखला निघत नसेल, तर अशा लाभार्थ्यांना रिमूव्ह करण्यात आलेला आहे. आणि रिमूव्ह केल्यामुळे तुमचं ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी होत नाहीत. तुम्हाला पैसे सुद्धा येत नाहीत किंवा येणार नाही आणि तुमचा हयातीचा दाखला सुद्धा निघणार नाही. याचं कारण म्हणजे तुम्हाला रिमूव्ह केलंय. आता रिमूव्ह करण्याचं कारण वेगवेगळे आहेत, ते तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला समजतील. या लाभार्थ्यांना अशा पद्धतीचे दोन्ही प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत किंवा अडचणी येत आहेत, समस्या येत आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांनी नवीन फॉर्म भरायचं आहे. कारण तुम्हाला रिमूव्ह केलंय त्यामुळे तुम्हाला हे पैसे येणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की नवीन फॉर्म भरून नवीन पद्धतीने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.